जय सीताराम. संसारामध्ये म्हणा की परमार्थामध्ये म्हणा, आपला जो काळ व्यतीत झाला आणि त्या काळामध्ये आपली तेवढी प्रगती दिसली पाहिजे की आपला किती वेळ परमार्थात गेला, आपला किती वेळ संसारात गेला. उदाहरणार्थ विवाहित होऊन आपल्याला किती वर्ष झाली, मग या एवढ्या कालावधीमध्ये जी प्रगती आवश्यक होती तेवढी आपली झाली का, तेवढी आपण केली का? आणि जर ती झाली असेल तर आनंद आहे, तर समाधान आहे. मग परमार्थामध्ये सुद्धा गळ्यामध्ये माळा टाकून आपण किती वर्षाचा काळ व्यतीत केला, मग त्यामध्ये आपलं आचरण नेमकं कसं साधूंनी सांगितल्याप्रमाणे घडतंय का? आणि जर घडत असेल तर आनंद आहे, आपल्यालाही आनंद आहे, साधू संतांनाही आनंद आहे. मग हे प्राथमिक आणि आंतरिक लक्षणं ओळखायची कसे, यासाठी ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या प्रथमच अध्यायात सांगितलेलं आहे. प्रथम वैसा काळी का लावण्याची नवहाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. सांगायचं तात्पर्य हेच आहे की मानवी जीवनामध्ये आपण जर जन्माला आलो तर त्या क्षणापासून आपलं वय मोजलं जातं. ज्याही तारखेला आपण जन्माला आलो तिथून आपलं वय मोजलं जातं. मग वयात येणं म्हणजे काय, वय झालं म्हणजे काय, वय संपलं म्हणजे काय? आपण तर जिवंत आहोत, वय संपलं कसं, वय झालं कसं? अजून तर आम्ही जिवंत आहोत, जन्माला तर आम्ही आलो आणि ठराविक वर्षानंतरच कसं म्हणतात की वयात आले. मग त्यासाठी ज्ञानोबांनी सांगितले आंतरिक आणि शारीरिक. त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपण तारुण्य दशेमध्ये येत असताना टाकलेलं पहिलं पाऊल, स्त्री असो पुरुष असो, मुलगा असो मुलगी असो, शारीरिक बदल सांगतात की वयात आले. मग तसे आंतरिक बदल घडले का, त्या शरीराला शोभतील असे बालिशपणा आणि बालपणातलंच जर चालढाली सगळ्या तरुण झाल्यावरही असतील तर कसं कळेल? मग जसं आपल्याला कळतं की एखाद्या तरुणीने तारुण्यात प्रवेश केल्यावर स्वभाव, वागणं, बोलणं, चालणं जसा बदल करते, तरुण अवस्थेत आलेला पोरगा जसा तो की आता आपण तरुण झालेलो आहोत, आपण आता पौगंडावस्थेमध्ये आलेलो आहोत, आपल्याला काय शोभेल, जशी वैचारिक धारणा बदलते तसं भक्तांसाठी माऊलींनी सांगितलं, अरे यांच्याकडे पाहना, प्रथम वैसा काळी का लावण्याची नवहाळी, प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी. मग तू गळ्यात माळा टाकून इतकी वर्ष झाली, किमान बदल जर तुझ्यामध्ये होत नसतील तर कमाल मर्यादेपर्यंत तू कधी पोहोचशील? मग तिथे तुझं वय संपेल, ते वय संपायच्या आत तुला हे सगळं कळावं, हा संपूर्ण प्रयास ज्ञानोबांचा आहे. जय श्रीराम.